काय रे, कसलं हे वेड लागलंय तुला? होय, मला वेड लागलंय. मला वेड लागलंय निसर्गाचं, मला वेड लागलंय फिरण्याचं, मला वेड लागलंय प्रवासाचं आणि मला वेड लागलंय आपल्या सह्याद्रीचं आणि मला वेड लागलंय ते आपल्या सुंदर अशा देवभूमीचं म्हणजेच कोकणाचं, माझ्या समृद्ध महाराष्ट्राचं. हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि होय मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवातच असं करण्याचं कारण असं होतं की मी तुम्हाला जे सांगत होतो ना की जी आपली मोस्ट अवेटेड जी एक व्हिडिओची सिरीज होती, जी की ट्रिप प्लॅनिंगची सिरीज, ती आपण आता स्टार्ट करत आहोत. आणि त्याचसाठी आम्ही तुमच्यासाठी हा पहिला व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, तो म्हणजेच अलिबाग ट्रिपचा. जर तुम्ही अलिबागला जाण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला आता सुट्ट्या आहेत, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 2-3 महिने फिरण्याचे असतात, ट्रॅव्हल करण्याचे असतात, प्रवास करण्याचे असतात, निसर्गात जाण्याचे असतात, कोकण ट्रिप करण्याचे असतात, तर त्याचसाठी हा मी थेट पहिला व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, अलिबाग ट्रिप प्लॅनिंग. फटाफट सगळ्या गोष्टी चेकआउट करून घ्या, तुमचं एक परफेक्ट ट्रिप प्लॅनिंग बनवा आणि ते बनवा ह्या व्हिडिओच्या साथीने. पटकन आता आपण आपल्या पहिल्या पॉईंटवरती जंप करणार आहोत डायरेक्टली आणि फटाफट आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लेट्स गो. बेस्ट टाईम टू विजिट अलिबाग म्हणजेच तुम्ही कोणत्या दिवसांमध्ये जाऊ शकता. ऑब्व्हियसली हे आत्ताचेच दिवस असतात जास्त करून, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3-4 महिन्यात जास्त फिरण्याचा प्लॅन असतो. पण तसं तुम्ही अलिबागला 12ही महिने जाऊ शकता. आणि आता फटाफट डेस्टिनेशन जाणून घेऊयात. तर मित्रांनो, मी काही नोट्स काढलेले आहेत. तुम्ही आपला लास्ट व्हिडिओ पाहिला असेल तर आपण सगळं आता एक काय म्हणतात त्याला, एक स्क्रिप्ट लिहिलेली आहे, तर त्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर तुम्ही एक एक पॉईंट नोट करून घेऊ शकता किंवा 2दा-3दा सहज आपला व्हिडिओ पहा. तर पहिला पॉईंट आहे, पुण्यावरून अलिबागला जायचं असेल तर तुम्हाला साधारणपणे 120 ते 140 किलोमीटरचा डिस्टन्स आपल्याला पडतो. म्हणजे जर तुम्ही आपल्या ताम्हिणी माणगाव मार्गे गेलात तर एक काय म्हणतात त्याला, एक 20-30 किलोमीटरचा डिफरन्स पडतो. आणि बाय तुम्ही म्हणजे लोणावळा, खोपोली म्हणजे मुंबईच्या दिशेने जाऊन तुम्ही पनवेलवरून जर अलिबागला गेलात, म्हणजे जो आपला मुंबई गोवाचा बायपास आहे मुंबईवरूनचा, तर तो रूट तुम्ही घेऊ शकता. तर साधारणपणे एक 4 ते 5 तास आहे ना तुम्हाला खूप झाले. म्हणजे तुम्ही डे 1ला तुम्ही आहे ना थेट सकाळी 5 किंवा 6 वाजता तुमची जर्नी स्टार्ट करून 11-12 वाजेपर्यंत तुम्ही सहजरित्या अलिबागला पोहोचू शकता. अलिबागला पोहोचल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॉटेल्स. आता ते कसे सर्च आऊट करायचे आणि त्यातले पण 1-2 काही चांगले चांगले ऑप्शन्स आहेत ते मी तुम्हाला. तर मित्रांनो, अलिबागमध्ये ना स्टेसाठी तुम्ही असे काही ऑप्शन शोधू शकता. मी आत्ता आहे Bookings.comच्या साईटवरती. तर तिथं आपल्याला एक ताज अलिबाग रिसॉर्ट स्पा किंवा प्रसन्न बीच रिसॉर्ट, म्हणजे हे थोडे खूप हायफाय आणि मोठे असणारे रिसॉर्ट्स आहेत. म्हणजे अगदी 10-20 हजार रुपये वगैरे पर डे यांचा रेट असतो. पण आपल्याला आहे ना काही बजेट स्टेसुद्धा इथं आपल्याला फिल्टर लावून करू शकतो. तर त्यातलं एक आहे की काय नाव आहे, ओके, ड्यू ड्रॉप रिट्रीट म्हणून एक हॉटेल आहे, मी त्याचं नाव इथं देईन. आणि दुसरं म्हणजे हॉटेल मॅपल आयव्ही म्हणून एक हॉटेल आहे. ते एक तुम्ही बजेट फ्रेंडली हॉटेल त्याला म्हणू शकता. आणि इथं आहेत ना अशा प्रकारचे तुम्हाला काही फिल्टर्स पाहायला मिळतात की ते फिल्टर्स तुम्ही तिथं सेट करून आहे ना तुम्ही तुमच्या पद्धतीने हॉटेल बुकिंग करू शकता. म्हणजे त्यात आहे ना आपल्याला कोणत्या प्रकारचे हॉटेल्स पाहिजेत, म्हणजे तुमचं बजेट किती आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या सर्व्हिसेस पाहिजेत, त्याच्यामध्ये स्विमिंग पूल रिक्वायर्ड आहे का, किंवा अजून त्यांचं बीचपासून म्हणजे मेन सेंटरपासून किंवा बीचपासून किती डिस्टन्सवरती ते हॉटेल सगळे आहेत, किंवा तिथं तुम्हाला इंडोर ॲक्टिव्हिटीज काही पाहिजेत का वगैरे, किंवा तुम्ही काही तुमचे पेट्स वगैरे घेऊन जाणार असेल तर ते तिथं अलाउड आहेत का.
त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी पाहताय, म्हणजे तुम्ही हॉटेल पाहताय, तुम्ही रिसॉर्ट पाहताय, तुम्ही होमस्टे बघताय का, एक PNB नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे फक्त एक सिंगल ट्रॅव्हल असेल तर एक वन नाईटसाठी वगैरे त्याला स्टे करायचं असेल तर तसं, किंवा तुम्ही फॅमिलीसोबत जात असाल तर तसं. त्यानंतर इन हाऊस रेस्टॉरंट आहे, असे भरपूर सारे त्यांचे टाईप्स असतात. ते सगळे टाईप सिलेक्ट करून तुम्ही तुमची प्रॉपर्टी सिलेक्ट करू शकता. तर आता मी तुम्हाला ऑप्शन्स तर काही जास्त सांगू शकत नाही आहे, कारण की अलिबाग तर तुम्हाला माहिती आहे की बऱ्यापैकी स्टेसाठी महागच आहे आणि तिथं भरपूर सारे आपल्याला हॉटेल्स पाहायला मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या साईटवरून तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन इझिली काढू शकता. तर आता सकाळचे वाजलेले 11:30-12 तुम्ही हॉटेलमध्ये चेक इन करा, थोड्या वेळ रिलॅक्स व्हा आणि दुपारचं जेवण करण्यासाठी आहे ना आपण जाणार आहोत सन्मान रेस्टॉरंटमध्ये. आता हे जे रेस्टॉरंट आहे ना, मी त्याचं पण मी आहे ना मी गेलो होतो 2-1 वर्षापूर्वी, पण आत्ता मी त्याचे रेटिंग्स वगैरे सगळे चेक केले ना तर 4.1चं त्याला रेटिंग आहे, गुगल रेटिंग. त्यामुळे बऱ्यापैकी चांगलं हॉटेल आहे. त्याच्यानंतर सेकंड एक ऑप्शन म्हणजे जर तुम्ही प्युअर व्हेज असाल तर सुरुची प्युअर व्हेज नावाचं एक रेस्टॉरंट आहे, तिथंच आहे जवळपास. तर ते तुम्ही गुगलवर सर्च करून तुम्ही तिथं देखील जाऊ शकता. त्याचं रेटिंग थोडं मला 4च्या खाली वाटते, म्हणजे 3.9 वगैरे आहे, पण ठीक आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी मला ती गोष्ट सांगितली होती, त्यामुळे मी तुम्हाला इथं रेकमेंड करतो. आता हे 2 हॉटेल तुम्ही दुपारच्या जेवणासाठी प्रेफर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही थेट जाऊ शकता ते कुलाबा फोर्टला, म्हणजे साधारण 3 किंवा 4च्या आसपास, कारण की 5 वाजता बहुतेक माझ्या माहितीनुसार तो किल्ला बंद होतो. तर तुम्ही 3 किंवा 4च्या आसपास तो किल्ला एक्सप्लोर करायला जाऊ शकता. त्यानंतर किल्ला फिरून झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी म्हणजे सनसेट तुम्ही तुमचा एन्जॉय करू शकता, तो म्हणजे अर्थातच आपल्या अलिबाग बीचवरती. अलिबाग बीचवर तुम्हाला काही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायचे असतील तर ते देखील तिथे आहेत. म्हणजे ज्या काही डे ॲक्टिव्हिटीज आहेत ते ऑब्व्हियसली तुम्ही सेकंड डेला करू शकता, पण इव्हिनिंगच्या काही ॲक्टिव्हिटीज असतात छोट्या मोठ्या, म्हणजे बनाना राईड, जेटस्की राईड वगैरे, तर त्या तुम्ही इव्हिनिंगला करू शकता आणि परफेक्ट सनसेट तुम्ही तिथं पाहू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना तिथूनच साधारणपणे 2 ते 3 किलोमीटर, आता माझं कॅल्क्युलेशन चुकत असेल तर मी इथं देईन ते, तिथं एक विठ्ठल मंदिर आहे, ते खूप सुंदर आहे. मी त्याचा फोटो पण इथं दाखवेन. तर ते मंदिर तुम्ही नक्की पहा. म्हणजे सनसेट झाल्यानंतर तुम्ही तिथून त्या मंदिरात जाऊ शकता. हार्डली 1.5-2 का 2-3 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती ते मंदिर आहे. तर ते मंदिर तुम्ही पहा, खूप सुंदर मंदिर आहे. आणि अशा प्रकारे तुमचा पहिला दिवस इथं संपत आहे. तर पहिल्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर परत हॉटेलला जा, आराम करा, मस्त जेवण करा. दुसऱ्या दिवशी सकाळचं प्लॅनिंग पुढं सांगतो. ऑलराईट मित्रांनो, आता तुमचा डे 2 काय असेल ना तो मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही सगळ्यात पहिले आहे ना सकाळी मस्तपैकी लवकर उठून आहे ना छानपैकी नाश्ता करा. तुम्हाला हॉटेलमध्ये इन हाऊस मिळत असेल तर तुम्ही तिथं नाश्ता करू शकता. नाहीतर दुसरा मी तुम्हाला ऑप्शन सांगतो, तुम्ही परत एकदा सुरुची हॉटेललाच जाऊन नाश्ता करू शकता. तिथं नाश्ता देखील चांगला मिळतो. त्यानंतर मित्रांनो आहे ना तुम्ही सकाळी तिथून थल जेट्टीला जा, जे की खूबलढा किल्ला आहे ना त्या किल्ल्याच्या तिथं थल जेट्टी नावाचं एक ठिकाण आहे, तिथं तुम्ही जा. तिथून तुम्हाला बोट घेऊन ये ना तुम्ही खांदेरी उंदेरीचा किल्ला पाहायला जाऊ शकता. म्हणजे आता ते सुरू आहे का नाही किंवा तिकडे जाऊन देतात का नाही ह्याचं चेक करावं लागतील ह्या गोष्टी. पण मी 2-3 वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा मी जाऊन आलो होतो तिकडे. तर तो जर तुम्ही फोर्ट लवर असाल तर तुम्ही तो किल्ला देखील एक्सप्लोअर करू शकता. तर तिथं भरपूर सारी तुम्हाला चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. अर्थात आता ते सगळं काय म्हणतात त्याला एक मेंटेन नाही आहेत त्या गोष्टी, त्याच्यामुळे जर फॅमिली असेल तर तुम्ही तिकडं जाणं शक्यतो टाळा. पण तुम्ही जर सिंगल ट्रॅव्हल असाल किंवा तुम्हाला फोर्ट व्हिजिट वगैरे तुमचं प्रेफरन्स असेल तर तुम्ही नक्की या 2 किल्ल्यांना भेट द्यायला जाऊ शकता. 1660 ते 1678मध्ये या खांदेरी किल्ल्याचं मित्रांनो बांधकाम झालेलं होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता आणि या किल्ल्याच्या बांधणीची जबाबदारी त्यांनी आपल्या मायनाक भंडारी यांच्यावरती दिलेली होती. आणि मित्रांनो ह्याच्या पण आहे ना ह्या किल्ल्याचं जे काही बांधकाम झालं होतं ना ती पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे मला थोडी माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची डिटेल्स देईन. तर झालं असं होतं की थल जेट्टीवरती जो काही आपला ह्याचा खूबलढा जो किल्ला आहे ना तो किल्ला सगळ्यात पहिल्यांदा बांधण्यात आला. कारण की अर्थातच म्हणजे जे काही खांदेरी किल्ल्यासाठीची जे काही सामग्री लागणार होती ती या किल्ल्याच्या थ्रू तिकडे पोचवायची, म्हणजे जी काही रसद लागणार होती ती त्या उद्देशाने पहिल्यांदा हा किल्ला बांधला. आणि जसे की ह्या गोष्टीची भनक जे मुंबई प्रांतात राज्य करणारे इंग्रज होते आणि इकडं बाजूला सिद्धी तर होताच, ह्यांना जशी कळली ना तसे ते
कंटिन्युअसली आहेत ना ह्या ठिकाणी येऊन आहे ना अटॅक करायला लागले होते. आणि याच सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून आहे ना जे काही खूपलढा किल्ल्यावरील आपले मराठा सैनिक असतील किंवा जे खांदेरीवर बांधकाम करणारे जे काही आपले मावळे असतील, ह्यांनी त्यांना प्रत्येक वेळेस त्याचं प्रत्युत्तर दिलं. आणि म्हणजे दिवसभर सगळं हे चालायचं, रात्रभर किल्ल्याचं बांधकाम, अशी काहीची याची इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर म्हणजे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, मी तुम्हाला आता खूप शॉर्टमध्ये सांगितलं. तर ह्या गोष्टीमुळे ना, ह्या पराक्रमामुळे ना तो किल्ला खूप बघणं गरजेचं असतं. आणि जो उंदेरी किल्ला जो आहे ना तो अर्थात मूळ म्हणजे बहुतेक तो सिद्ध्याचा होता. आणि त्यांनी ह्या 2 किल्ल्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा ह्यांना कुठंतरी काहीतरी ह्यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी तो किल्ला बांधला होता. पण आपले सरखेल कान्होजी आंग्रेंचा जो काही पराक्रम आपण सर्वच जण जाणतो, तर त्यांच्या पराक्रमाने काही वर्षांनंतर तो किल्ला देखील आपण जिंकला. आणि त्या अलिबागच्या आजूबाजूच्या संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावरती देखील आपलं राज्य आलं, आपण तिथं एक राज्य स्थापन केलं. तर अशी एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्यामुळे या ठिकाणी व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे. तर ह्याच्यानंतर ना मित्रांनो, तुम्ही दुपारचं जेवण तुम्ही करू शकता. परत मी तुम्हाला जे 2 हॉटेल सांगितले ना तेच, किंवा मी एक सर्च करून ठेवलं होतं की एक फुलोरा रेस्टॉरंट म्हणून आहे. तर तिथं तुम्ही जाऊ शकता. तिथलं पण ॲम्बियन्स चांगलं आहे, जेवण चांगलं आहे. त्याचं पण मी आता रेटिंग वगैरे चेक केलं तर 4च्या आसपास आहे, म्हणजे ठीक आहे रेटिंग त्याचं पण. तर तुम्ही ते ट्राय करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जर पुढे वेळ असेल ना तर तुम्ही इव्हिनिंगला आहे ना तुम्ही वर्सोली बीचला जाऊ शकता, म्हणजे जो की अलिबागपासून खूपच जवळ आहे. आणि तिथं देखील सनसेट खूप छान होतो. म्हणजे तुम्ही चेंज करायचं असलं चेंज देखील करू शकता. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी इव्हिनिंगला तुम्ही सनसेट बघायला वर्सोली बीचला जा आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ किंवा दुपार तुमच्या टाईमनी ॲडजस्ट करा. तर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही अलिबाग बीचवरती जाऊ शकता आणि हा फोर्ट देखील व्हिजिट करू शकता. तर असा एक तुमचा 2 दिवसाचा तुम्ही प्लॅन बनवून आहे ना संध्याकाळी 4-5 वाजता तुम्ही रिटर्न तुमच्या घरी निघू शकता. किंवा तुमच्याकडे जर ॲडिशनल अजून थोडा टाईम असेल ना तर तुम्ही हे 2-3 ठिकाणं देखील बघू शकता. म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी तुम्ही पाहू शकता. तुम्ही गुगलवरती टाकलं ना तुम्हाला इझिली मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही हिराकोट लेक म्हणून जे आहे ना ते पण तुम्ही पाहायला जाऊ शकता. ते देखील खूप इंटरेस्टिंग आहे. आणि अशा भरपूर साऱ्या काही गोष्टी आहेत. आता म्हणजे कुलाबा फोर्ट देखील आहे. त्याच्यानंतर कुलाबा फोर्ट तर फेमस आहे, म्हणजे तो सगळ्यांनाच माहिती आहे. तर तुम्ही तिथं देखील जाऊ शकता. त्याच्यानंतर अजून काही छोटे मोठे अट्रॅक्शनमध्ये तुम्ही जर जंगल तुम्हाला आवडत असेल किंवा डेन्स आपण म्हणतो ना फॉरेस्ट तुम्हाला आवडत असेल तर काणकेश्वराचं जे जंगल आहे ना त्याची तुम्ही एक सफारी करू शकता. पण ती खूप लेंदी आहे. तुम्हाला 3 दिवस किंवा 4 दिवसाचा प्लॅन केल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. त्यानंतर करमरकर म्युझियम आहे ते तुम्ही पाहायला जाऊ शकता. तो देखील एक पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्यानंतर वृंदावन फार्म आहे. त्यानंतर ब्रह्माकुंड म्हणून एक ठिकाण आहे. हे असे एक ॲडिशनल काही तुम्ही गोष्टी ॲड करून तुम्ही तुमची सुंदर अशी तुमची अलिबागची ट्रिप प्लॅन करू शकता. आणि मित्रांनो, ओव्हरऑल मी आता हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हा आपला प्लॅनिंगचा व्हिडिओ आवडत असेल आणि अशा प्रकारचे आणखी जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील ना तर श्री थॉट्सला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत आपला हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना देखील अलिबागची ट्रिप प्लॅन करायला सोपं जाईल. आता मी खूप थोडक्यातच सांगितलेल्या आहेत ह्या गोष्टी. हा 2 दिवसाचा प्लॅन होता. म्हणजे तुमचं रिलॅक्सेशन पण होईल, तुमचे साईट व्हिजिट पण होतील आणि तुमचे बीचेस पण होतील. तुम्हाला खायला पण चांगलं मिळेल आणि तुम्हाला हॉटेल कुठं राहायचं काय ते पण मी गोष्टी सांगितलेल्या आहे. आता ते मी तुम्हाला सांगितलं होतं की हॉटेल चॉईस कसं करायचं, बुकिंग वगैरे ह्याच्यासाठी आपण एक दुसरा कधीतरी व्हिडिओ बनवू. पण आत्ता हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवत आहे. ओके, टाटा, बाय बाय. आणि हो, स्टे ट्यून. अजून 1-2 दिवसात आपले आता कंटिन्यू असेच व्हिडिओ पडणार आहेत. ह्याच्यानंतर अलिबागनंतर कोकण किनारपट्टीवरील सगळे महत्त्वाचे लोकेशन्स आणि आजूबाजूचे देखील महाराष्ट्रातले आपले सगळे लोकेशन्स आपण कवर करणार आहोत. त्याचं ट्रिप प्लॅनिंग फक्त आणि फक्त श्री थॉट्सवरती.